हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आता आम्ही गावाला आहे आणि इथं रात्र झालेली आहे. गावातले लोक मस्त निवांत बसलेले आहेत आणि आज गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त आमच्या घरी आमची आजी उकडीचे मोदक बनवत आहे आणि सगळं वातावरण एकदम प्रसन्न आहे. तर जाऊया आपण रेसिपी बघायला. ही आमचे किचन आहे, गावच्या पद्धतीचं किचन. तुम्ही बघू शकता इथे माझी आजी मोदक बनवते आहे. तर आपण आजीला आता रेसिपी विचारूया. तांदूळ पहिलं धुवायचं, मग ते वाळवायचं, मग ते जात्याने दळायचं, मग पाणी जरा उकळायला ठेवायचं आणि मग ते पीठ त्याच्यात मिक्स करायचं. नंतर खाली घ्यायचं, मग मळायचं मस्त कणी आणि ते नंतर मग त्याचं मोदक खोबरं किसून मस्त परतून घ्यायचं आणि मग ते सारण भरायचं त्या मोदकामध्ये व्यवस्थित. मग त्याचा मोदक बनवायचा आणि मग परत पाणी ठेवायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची, मग ते उकडायचं. वाफेचं मोदक ते मग बनवायचं आणि मग ते देवाला द्यायचं. तुम्ही बघू शकता गाईज, इथं आईने पूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे खाली. आता ती काय करते बघा, सांग आई. ते आता ते काय तसं आता ते मळायचं, सगळं गरम आहे मिक्स ना करायचं. गरम आहे ते गरम आहे. मळून मग अजून मळायला हां पहिले काल त्याने हलवून घेते ना गार करायला. गार केलं, पहिलं थंड केलं ते. आता आपल्याला सोसवून असं आता ते हाताने पाणी घ्यायचं, मळून मस्त घ्यायचं. मग चूल पेटवायची, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि मग ते मोदक केलेलं पीठ मळून झालंय बघ. आता ते असं बनवायचं, त्याच्यात ते सारण असं बसवायचं, मस्त मोदक तयार करायचं. आता ना चाळणीमध्ये मोदक ठेवायचं आणि ते अर्धा तास उकडून घ्यायचं. मग ते झालं वाफेचे मोदक.